बैरागिनी मला वाटते ज्योष्णाला आलो शिरायचं दे. ज्योष्णाचं काही खरं नाही वाटते, नाही वाटते ते. काय म्हणे ते सकाळून 10 वाजले का म्हणे. पाय आता 12 वाजले आली नाही. जाऊ दुखलं असेल नाही तर चाल जेवण करून घेऊ. तू एक तर थांबी नाही हो जयाताई, एवढं काही नाही थांबणं. अरे पोरो जसनाची वाट पोर राहिले. हा हो ना बाबा, ज्योष्णा म्हणे ना 10 वाजता लोक येतो म्हणे. 10 वाजून 12 वाजले अजून नाही. अव घरचं करून येत अशीन, घरचं करून येत अशीन. उशीर झाला एसटी की हुकलेशीन ते. आणि लागे बाबू दोघच जण राहिले ना, तर दोघं मायल्या का येऊन राहिले. तर मग आता एसटीच्या भरोशावर तर उशीर पाशीर झाला तर हुकली संध्याकाळची. आता ऊन झालं तर पोरी हो या बरं, जेवण करून घ्या बरं. काही वाट नका पाहते आता. आई थांबतो ना. फोन लावला ना तिथं म्हणे ना, मला फोन लावला 10:30 वाजता. म्हटलं का बाई तर म्हणे घरी जा निघतो म्हणे, असं म्हणे ना. निघाली ना काय, त्याची एवढी घाई नाहीये. मनीष कुठे गेला? मनीष मोठ्या बाबाच्या घरी आहे वाटते बाबा. बरं आणलं त्याले लेख या बारीनं. आला गेला वयक पाय होती. काही लय येत नाही तो, काही वयकही नाही ती. मोनाचं काय, मोना येतो म्हणे ना. मोना 2 दिवसाने येते बाबा. हो तेच म्हणलं. म्या काय म्हणलं वा होय. हा काय म्हणलं? म्या म्हणलं आता पोट्ट्या जमा झाल्या दोघी तिघी, तर योगिताले म्हणावं का ये म्हणून. त्याचा बी अधिक महिना होऊन जाते, रसाळी होऊन जाते जशी. म्हणू का तिले पाहुणेवाले लावू का फोन? आता मोना येते जशी 2 दिवसानं. रागिनी आहे जय आली म्हटलं म्हणू का योगिताले. हो आई, मग मला जायचं काम नाही तिच्या घरी. बोलव ना मग तिला जाते. हा राही ना 5-2 दिवस. थांब बाई जया. हा ते पोरगी आता कुठे घरी कुठीचे मधातच लावतं. हा जाऊ दे ना, तूच उभ्या उभ्या जाऊन बेड घेऊन येतो. अव मी काय म्हणतो, काही तिला आणायचं काही काम नाही. हा जाऊ दे ना. आता काल तुम्ही बोलला फोन बाई साजरा बोलली फोनवर चांगला म्हणे. बाबूजवळ बाबूला घेतलं होतं, बाबू होता त्याच्याजवळ. पाहुणे काय बाहेर गेले म्हणे, चांगलं चालू आहे म्हणे असं म्हणे. मग राहू द्या काल आणता. हा आणावं ती अजून काही पीस. हा आता तर कुठे जसं बशीर चालू आहे. काय करता त्या जेवणाचं पाहुणचाराचं काचं काय. हा असं म्हणतो काय. नाही म्या म्हटलं जसं मग आता पोरी आहेत तर तिचंही राहणं होतं तर बहिणी आहेत होत्या आज संग मग. आणि एका पोरी नाही तर पाहुणेला असं म्हणतो संघ चाला संघच जेवापुरती या पाहुणचार करा आणि चालले जावा समजा. असं असं म्हटलं चाचरा नाही लागणार. आई चालते ना, असं थोडी आहे. आपण पाहुणेली फोन करायला लाव ना, म्हणजे बाबा पाहुणेलीच फोन करता. राहू दे ना बाई रागिनी, तुला तर माहित आहे. हा जाऊ दे ना मग. आता तर कुठे जशी सरकी आहे तर राहू दे ना. सारखं आलेच अजून हे करतं. त्या पोरीचंही डोक्याला टेन्शन आहे मला. ते आले जूच नाही आली. ये माय बाई ओ माय, तू वाट पाहू थलो. आजी ये बाबा तू कसा दारून आवाज देते. ये आटच पाहून राहिल तो रे बापा. का नाही बांधलो. भांग मोडते ना मला. त्या मावशी रागिनी मावशी आम्ही आलो. बापरे काय ऊन आणि काय ते एसटीत घरी. बाबा मला तर वाटते की चूकच केली, तुम्हाला नाही बोलावलं. म्हटलं बाबाला म्हटलं काही बापा ॲटो गिटो आणा, काही आणा स्पेशल, पुरलं असतं. एवढी गर्दी. बाई मी म्हणू की रे तुला आता गर्दी राहते. ये थैली घे तिच्या जोडची. थकली बाई. बाई ये बाई ये अजी बस. दे माय बाई थैली. अहो माय वाटून राहिलो तो आली. पंखा वाढव जरसा जया, पंखा वाढवते. आल्या तुम्ही होते. हो ये बाई जसना ये. ओ का ये शुकली नाही 11 वाजताची. काय बापा त्या एसटीचा घोड, तुला काय सांगू जई. बरंच बरं ते हे पोर नाही थैली घेत ना, काही ना कानाले बांधत के झावा आणि पोरांना काहीच कानाले नाही बांध. काही नाही, ऊन लागते यायला पाय ना. अरे ये ना रे मनीष, ये ना. मावशी कृणाल कुठे आहे? काय माहिती, तो तुला पाहायला आला तिकडे. त्याला वाटलं तू मोठ्या बाबाच्याच घरी आहेस काय. तो तिकडे लाटते मग मोठ्या बाबाजीच्या घरी. तुला पाहायलाच गेला. माझा मोबाईल आहे तिच्याजवळ, देऊनही नाही राहिला. कृणाल मनीष राहू दे रे, थोड्या वेळ खेळत असीन. अगं मम्मी मला काम आहे ना. त्याला काय तो काय गेम खेळताय काही माझं हे करून टाकील. कृणाल फोन फोन दे माझा. मनीष मी काय म्हणतो बाबू. बाबू रे तू माणूस मग ते काय आणत का काय करतो बापा. काय गाई
अहो बाई हे लेकरं मग दोघं भाऊ काही गोष्टी करत जात नसतं. काय आणू खायले न काही आणू फणातही पाहिजे बाई. बोलावलं तर येते का गावालो की कान काही म्हणत जाय तो कुणालीच जाय त्याले. म्हटलं काय सांगतात का काय तो, नाही तर मग संध्याकाळच्या भाजीसाठी मुगाची डाळ भिजू घाल म्हणलं. लेकरं काही बोलावते मग खाणार नाही, शिल्लक होईन ते. म्हणून विचारलाय त्याला काही बोलावतं खायला ते. आई करून टाकते कायचं काय खरं आहे का जय ते. माझा किती दिवसासाठी आहेस तू? मला काय खरं आहे बाई. येईल तर मी लय 8 दिवसासाठी आहो. पण राहीन तर ना. काय माहित बाई आता काच मामा तसंच म्हणतो. संध्याकाळी फोन येते पळा लागते. काय राय होते हो बाई तुला हरबारीचं सारखंच आहे. पाहुण्याले म्हणा लागत होतं या बारीनं फोन नका करू, काही झालं तरी राय तुम्ही. हो म्हणेल आहे तसं. आता काय बाई आता जाऊ दे ना. काय आता ते म्हातारे तर काय करतात होती का बिमार लोक घरात असल्यावरच राहील ते. हा म्हणता येत ना, मुद्दा म्हणून थोडी करतात. आता बिमार असल्यावर म्हणता येत नाही. नाटक करत असले तर वाटलं असतं, दसते तर म्हटले असतं मुद्दा म्हणून करतात. आता बिमार आहे ना म्हणता येत नाही. इतके दिवस केलं थोडसाठी काय आले बदनामी करून घ्या. तर देराने दे ना पाठवून आमशे केली रा. तसंच असते बाई. जो करते त्याला सारे न्याय शिकवतात. त्याला ज्ञान शिकवलं जाते सारं. जो करणाऱ्याला तो करत नाही की नाही मग त्याच्या पुढे मारे लेंड्या टाकतात. अशी दुनिया आहे हे. आणि जाऊ दे रागिनी इकडे काय करू राहिले ते. काय नाही ग जय ते काही नाही करू राहिली होती. ये ना मग इकडे काय करू राहिली ते पोरगी तर नावालेच फक्त आरामाला ती. एखाद्या दिवशी झोपते हो बाई, नाही झोपतच नाही दुपारी तर तिला झोपू इकडे हिंटे ते हे कर ते कर याचं कर ते कर ती चालूच राहते. म्हणजे आरामाला ठेवा दिली होती. आणि पोरगी काही मुकी बसत नाही बाई निरा. एडमबाई येऊन गेली ना का ग रागिनी? तुझी सासू आलती ना? हो मग माझी सासू मा भेटीला आली होती. माझ्या सासूले मारे लय आठवण येत जाय का बाई. ती आठवण येत जाय स्वप्नातच आलती पुरी मी माझ्या सासूच्या. म्हणून माझी सासू मा भेटीला आलती. किती आठवण येते माझ्या सासूले. गंमत नाही मी नाही काय किती जीव लावते. आणि तू तर काही खंड म्हणत नको जात माझ्या सासूले. काही लय चांगली आहे माझी सासू. किती जीव लावते मले. पळत धावत भेटीला आली. ओ माय बाई काय माय बाय बाई फोन नाही काही नाही तशीच आलाय बाई. लागे मी भेटीला आली नीले चाल 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 कोणाला यायच्या कळत कोणाचं लग्न आहे तर ती जा लागते. काय माय बाई बाई कस नाही बोललो बाई. तिला म्हटलं तू सांग माय बाई आपण काय म्हणतो माय बाई. पण जेवणही नको करू का जोस ना पाहुण्या म्हणे जेवणही नको करू. म्हटलं पहा आता मनसान घरी गेल्यावर मनसान मै माय आली मायनं स्वयंपाक नाही करा जीव नाही घातलं. जेवण ते काय उपाशीच होते का पहिल्या त्याची जेवण भाजी पोळी सांग माय बाई. आता एवढी नारी तिथे का भाजी पोळी जीव घालता काही गोडधोड नाही करू लागेन काय. दुसऱ्या दिवशी मग केलं माय बाई ते राहती ना म्हणे काय पोस तिचं ना मन होत जायले. हिच्या सासूला वाटे राव पाहुण्यानं बातच नाही. पण पाहुणाही बराच वयला ना. हा जाऊ दे ना माय करा लागते. अहो मग तुम्ही आम्रखंड आणतो म्हणा ना काय आणता मग ते नाही आणत. काय पुष्पे घरी आंबे आहेत करणं दही आहे रे. मला येत नाही ना व. काना ना जर डबा आणा नाही ऐकत. महाचा साजरा नाही होत. शांताबाईला आवडते आम्रखंड. हा तिला हाचं श्रीखंड किती काही बांधलं पाहिजे ते बाई मला हा साजरा होतच नाही. आणि त्यात रस टाकला की तर मग जमतच नाही ते. आणि ना इकत भल्लाच बिकट माणूस आहे. आत्या बाई काय म्हणतील. काय म्हणते काही येतं का शांताबाई काय काय पोळी आहे का. बरं आणीन गेलो तो आता पहिलं नाही जात मी आणायला. आज रस कर आणि पोळी कर. पुऱ्या करू का मग. कर ना ते का मला विचारून करतो का कर ना तुला काय करायचं आहे. आजी मी काय म्हणलं शांताबाई आहेत तर शांताबाई मी एकदा जाईन म्हणलं जरा. काय काय खरेदी काय. आता खरेदी काची नाही काय म्हणलं हे पा तो माकुरी खराब होईल ना तो कुकर आणतो म्हणून. ते मिक्सर किती दिवसाचं बिघडेल आहे. दुरुस्त करून आणता ते अजून जाम जाते अजून खराब अजून दुरुस्त करा. किती पैसे चालले म्हणलं त्यात. एक मिक्सरही घेऊन घेतो म्हटलं. एक चांगल्या कंपनीचा कुकर घेतो. हा आणि जर ना मला ना ते लाईन्या पोहे खायच्या प्लेटाही लागतात व आपल्याला खराब झाल्या तर असं आणतो बाई आहेत तर आता बाई संग जाऊन. काही खर्च करू नको पुष्पा. तो मिक्स आणला ना आता दुरुस्त करून. खराबच होते तो बातच होते खराब. आणू ना आता बाई ह्यात जाईन. तुम्ही मला देत ना तुम्हाला टाइम नसते. हा कोणती वस्तू घे म्हटलं तर ऑन घेऊ देत ना म्हणता नाही राहू दे आपण दुकानात जाऊन आणतो ना तर बाई संग मी तुम्ही पैसे द्या ना. बरं जाजो आणजो चांगल्या कंपनीचा आणजो काय.
चालते. लय साजरा आहे बाई मानवरा. काय कोणती पूजा केली आणि कोणती नाही. लय पूजा केल्या. कोणती पावली काय बाई. 16 सोमवार पावले, हरतालिका पावली, पण नक्की जाऊ पावला बाई मले. एवढा सोन्यासारखा नवरा बेटा. लय चांगले हा तुम्ही. ह्या पा कमी 10,000 दे जा. 10,000. अहो वहिनी अमाय. बाई आली मॅटोक्साची. शांताबाई ये. हा मम्मी ते चमचा विचारायला आलती. तो लहान चमचा आहे का मोठा चमचा पाहिजे होता त्याच्यात. शांताबाई या ना. ते हे काय म्हणतात ते मला नाहीतरी कुकर मिक्स तुम्हाला म्हटलं की नाही. ते हे म्हणतात जा जा म्हणतात घेऊन ये. चालते ना मग जाऊन घेऊन येऊ. शांताबाई हिला खर्च कर बरं. हिला जर समजावून सांग. हा हिला खर्ची काय माय बोलते तर मग मला गल फुगून बसते. हा काही खर्च गिर्च नाही करत मी भावजय. माझ्या भावजय सारखीच आहे. हिताची बाई नाही. हा चाल मोठा दे तिले ते कुकर घेऊन. कसं झालं रे ते कुकर. हा तसंही जास्त जुनं कुकर वापरू नये. कुकर फुटतात बाबू. उगाच मग ही झाली तर लय कामाची गोष्ट आहे का ती. ते केवढ्यात पडते मग. हा आता मग पैसा पाहता चांगलं कुकर घेऊन दे तिले. चांगलं सरी घेऊन दे. ये महाराज कुठे जा रे बाबू. मी दोस्तांसोबत खेळायला गेलतो. कोणते दोस्त केले बे. हा कुठे चालला तू खेळायला. मोठ्या याच्या घरी जायचं फक्त. सुभाष दादा सोबत खेळायचं. दुसरीकडे जायचं नाही. अहो बाबा आता मी मोठा झालो. मला दोस्त झाले आता. आता 4 दोस्त झाले 4. माय बाई 4 दोस्त केले का. कोणते पाहुणे आले ना गावात पाहुणे लस खायले. ते मला दोस्त झाले. आता मी मोठा झालो ना. अहो या याच्या घरी पोरी आल्या त्या. ते लेकरा संग गेलची ना दोस्ती. कोणते दोस्त झाले याच्यामुळे. पाय ना माय बाई माझा चालला. म्हटलं वहिनी तो एक चमचा आहे का तेवढा. मग मी ते आयट ना मग हा जेवरच्या कुरुड्या करायला की आयटा लागते चांगलं. तर मग त्याला ना चमचा पाहिजे असा मोठा. मोठी कडची ती नाही का. नाही ना आता जाऊ की नाही शांताबाई. आठवड्या जा बरं मग घेऊन येऊ. असं सामान पाहिजे की नाही बरोबर. या माणसाला म्हणत हा माणूस म्हणते तू खर्चच कर. सामानच आणत राहतो. सांगा बरं आता बाईच्या तिचं बिगर सामानाचं होते का. हा कोणती वस्तू लागतेच की नाही. हे म्हणतात हे खायला पाहिजे ते खायला पाहिजे. याचं काय काम आणि त्याचं काय काम आहे. येईल काय माहिती कायचं काम आहे तर. हो शांताबाई आवर घाल जरा. 2-4 इकल लावते मला हे. भल्ला गेला. हो रे पाहिजेच तुले का हाय का माहित आहे. हो वहिनी गेलो की मग घेऊन येऊ आपण. चालते त्याच्यानं करतो मग मी आता तेवढाच. मा तू बाजूला मी करतो ना. कुठे गेलती हो तू. मम्मी ती बसली राखण. मा म्हणलं उघडच ठेवलं हे. मम्मी बसली तर ती राखण. पुष्पी कुठे गेली. हाय बहिणी हाय. चल मग मी येतो. लवकर जा. जेवायला उशीर नका करू तुम्ही. मला काल किती भूक लागली होती आणि तुम्ही येतच नाही बाई लवकर जेवायला. तू जेवण करून घे ना. माझ्यासाठी काय लागते. तुम्हाला माहित आहे ना मी तुमच्या पहिले जेवत नाही. हा मुकाटान लवकर यायचं घरी. फालतू उशीर करायचं सांगून ठेव. तुम्हाला भूक लागते बरं. बरं येतो. जाऊ मग आता. पहिले जा लागेल मग या लागेल. हो चाल माय करतो. धुणं धुतो. आपला धंदा कोणाला पुरला. आपल्याच करा लागते. काज माय गेलं कोणाच्या घरी नवायचं. बया बया म्हणत नाहीत लोक. असे कसे सोय रे. काय कामाचे व असे सोय रे. हा एवढ्या दिवसानं गेली मी पण मला म्हटलं नाही कुणा बया बया रा म्हणून. मलेच भल्ली माणुसकी येऊन पडली. एवढी माणुसकी नाही पाहिजे बाई. खरं ना मलासारख्या एवढ्या माणुसकीच्या बाईचं काही खरं नाही. हे दुनिया लय मतलबी आहे. स्वार्थीन हलकट जग आहे हे. या जगात मलासारख्या चांगल्या बाईचं काही खरं नाही. माय बाई गेली एवढी मी प्रेमानं हौशीनं. मी किती चांगली सुनेच्या भेटीला गेली पण सुनेच्या मायनं मला बया बया राणे म्हटलं. काहीच नाही हो बाई. आई काऊन कुकडे बडबड करून राहिली. असं आता तुला मला बडबड दिसून राहिली. सासूचं वागणं नाही दिसलं आहे ना. हा मले बया बया म्हटलं नाही त्या बाईनं रामन. ते सोड ते तर लोकच आहेत. पण रागिनी तर आपली हाय. हा म्हणत होती की अधिक महिना चालू आहे. या महिन्यात कोणाला दान कराव. हा तो पैसोक म्हटलं नाही ना बाई. मुली थांबा म्हणून
तू जड एक ब्लाऊज पीसही नव्हता का रे मध्ये द्यायले? साडी तर नव्हतीच, पण ब्लाऊज पीस एखादं की आली एवढी हौशीची इन. आ कोणती सासू जाते रे सुनेच्या टिले? जाणं येणं पाहून एवढी सासू, साजरी सासू भेटते का कुठं? हा तिच्या बहिणीच्या पाहिल्या नाहीत का कशा आहेत तर तशाच पाहिजे त्या तो सासूले तर. मी एवढी साजबाई, एवढी चांगली गेली सुनेच्या भेटीले, पण बया बया तो सासून मला एक साडी नाही दिली. आई आता तेली माहित होतं का आपण चाललो? हा तेली माहित होतं का आपण फोन करून गेलतो का? त्याचा काय संबंध आला फोन करायचा न करायचा? मग त्याच्या का घरी का साड्याचं दुकान आहे काय? हा की तू गेली की दुकानातली काढली की दिली काय? त्याच्या घरी का आणलेलो आहे काय? आपण वेळा गेलो, आपण भेटीपुरतं गेलो होतो. ते जेवणाच तर नाही म्हटलं होतं, तू पाहिला ना तिच्या आईनं जबरदस्तीने केलं. उगाच तर आपला टाइम गेला ना. हा काही नको सांगू. झाक तर सासरीची, दुसरं काय मला का कळत नाही. बरोबर झाकता येतात रे तुला आता. अरे बा झाक काय रे झाकणार आहो मी? त्यात काय झाक जायचं ना झाकायचं काय आलं? खरं आहे ना, आपण थांबायला राहायला गेलतो का आपण? आणि त्याने काढून ठेवलं होतं का? हा आपण वेळेवर अचानक भेटीले, भेट घेतली चाललं. आता तू एक एकच लाव काही बी. नाही काही बी मी एकटाच आहो मी. डोकसं नाही ना मला काय? उलचक डोकसं नाही मला. मला काय समजते? मला काही नाही समजत. समज तुले तर सासरवाडी लोकांना समजते. गोतलं व बाई मा पोरग गोतलं असं होतं मा पोरग. आता तर लयच बदललं बाई, काहीतरी घातलं बाई त्याले. मला टेकडीवरचा बाबा म्हणेच ना, तुम्ही पोराच्या अंग ध्यान द्या. तुमचं पोर हातातलं निसटलं रे टेकडीवरच्या बाबा. निसटलं जातो बाई मी आता दैपारून टेकडीवरच्या बाबाले नारळ फोडतो, काही नेतो बाई. जर दे रे 5-50 रुपये. बाले फळं नेतो. फळं दिले की बा चांगला आशीर्वाद देतात. सुदर्शीन तर सुदर्शन बाबा, चंगुल मधून निघशील तर निघशील सरवडीच्या लोकांच्या. बायकोनं काही घातलं तुले मायच्या विरोधात. टेकडले बाबा वाचवा तुम्हीच आता. बाबू दिलीप, तू मा पोरग मी आई. तुला याद नाही काय? नाही डोक्यात फरक पडला का तुला? काही बडबडून राहिली मॅटासारखी. वाटलंच मले, वाटलं. फितवलं सासरवाडीच्या लोकांच्या विरोधात एक शब्द नाही ऐकून राहिला. बायकोच्या विरोधात हो नाही सहन करून राहिला. मायचा अपमान तुला दिसून नाही राहिला. जन्मदात्री आई मी तुझी, 9 महिने तुला या कोक मध्ये वाढवलं. सारी कोक खराब झाली माली. 9 महिने वागून काहीच फायदा नाही झाला तुले. आता टेकडीवरचे बाबाच काही ना काही करतील. आता कोणी काही नाही करू शकत.